औषध विक्रेत्यांच्या संपाचे पडसाद विदर्भात देखील बघायला मिळाले। गोंदिया जिल्ह्यासह पारशिवनी, रामटेक आणि देवलापार परिसरात औषधांची दुकानं बंद ठेवत विक्रेत्यांनी मूक मोर्चा काढला। तसंच प्रशासनाला निवेदन देऊन ऑनलाईन औषधांची विक्री बंदी घालण्याची मागणी केली। बंदमुळे नागरिकांना औषधं मिळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला। मात्र रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आपत्कालीन औषधी सेवा सुरू ठेवण्यात आली होती। बंद ऑनलाईन औषधी विक्री बंद व्हावा ह्याकरता आम्ही हा बंद ठेवलेला आहे। आम्हाला ह्या बंदमध्ये रामटेकचे जे संपूर्ण डॉक्टर आहे, ज्यांचे जे मोठे हॉस्पिटल्स आहे, ते सुद्धा आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन राहिले। त्यांनी आपली ओपीडी बंद ठेवलेली आहे। ते फक्त आयपीडी मध्येच आपले पेशंट्स बघून राहिलेले आहे। त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि आजचा हा समाज जो आहे, हा कुठेतरी नशेच्या ज्या गोळ्या आहेत, हा सहजरित्या ह्या ऑनलाईनद्वारे उपलब्ध होऊन राहिल्या, त्या उपलब्ध नाही झाल्या पाहिजे। त्याकरता आम्ही हा ऑनलाईन विक्री बंद व्हावी ह्याकरता आम्ही मागणी करतो आहे। आम्ही रामटेक तालुक्यातील संपूर्ण केमिस्ट बांधव जो देशव्यापी संप आदरणीय आमचे जगन्नाथजी शिंदे ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आजच्या दिवशी संप पाळून राहिलेलो आहे। आमची शासनाला मागणी ही आहे की ऑनलाईन विक्रीमुळे जी आमचे थोक आणि किरकोळ विक्रेता, औषध विक्रेता यांच्यावर जे संकट कोसळलेलं आहे, त्यांचे व्यवसाय कमी झालेले आहे। त्याचप्रमाणे ऑनलाईन डॉक्टर्स लोक ते अवेलेबल झालेले आहेत। ऑनलाईन त्याच्यामुळे प्रिस्क्रिप्शन निघून राहिलेली आहे आणि ऑनलाईन औषधीमुळे भेसळयुक्त औषधांचा पुरवठा होऊन राहिलेला आहे। त्याचं विरोध प्रदर्शन आम्ही इथे करून राहिलेलो आहे। मागच्या 10 वर्षापासून आम्ही हा विरोध दर्शवून राहिलेलो आहे।